महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांचे T9 रोटेशन प्रमाणे कामगिरी करण्याचे परिपत्रक असताना चांदूर रेल्वे वाहतूक नियंत्रक मात्र त्यांच्या खास मर्जीतील चालकांनाच एकच ड्युटी सप्ताहभर देतात. इतरांना कौटुंबिक व वैद्यकीय अडचणीच्या वेळी ड्युटी बदलून मिळत नाही. तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक वाहकांना रिटर्न कामगिरीची रोटेशन पद्धत न लावता त्यांच्या मर्जीतील वाहकांना हलक्या प्रतीची एकच एक कामगिरी देऊन खास हित संबंध जपत असल्याची लेखी तक्रार चालक वाहक यांनी चांदूर रेल्वे एसटी आगार व्यवस्थापकाकडे केली आहे. त्यानुसार चालक यांचे T9 प्रमाणे रोटेशन कामगिरी लावण्यात यावे असे नमूद आहे. मात्र चांदूर रेल्वे एसटी बस आगारात वाहतूक नियंत्रक आसोडे यांनी हे नियम धाब्यावर बसवून त्यांच्या मर्जीतील खास चालकांना सप्ताहभर एकच ड्युटी दिल्या जाते. इतरांना काही कौटुंबिक व वैद्यकीय कारणांच्या वेळी त्यांची ड्युटी बदलून मिळत नाही. उलट रिपोर्ट करून निलंबित करू अशा धमक्या चालकांना दिल्या जातात. तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक कांबळे त्यांच्या मर्जीतील वाहकांना एकच एक हलकी ड्युटी सप्ताहभर देऊन हितसंबंध जोपासतात. सहाय्यक वाहतूक निरीक्षक त्यांच्या मर्जीतील वाहक त्यांच्या कामगिरीवर वेळेवर पोहोचले नाही तरी त्यांना काहीच व जे त्यांच्या मर्जीतील नाही आणि नियमित आपली कामगिरी वेळेवर येऊन पूर्ण करतात अशांना एखाद्याच वेळी महत्त्वाच्या कामामुळे उशीर होत आहे असे कळवल्यानंतर त्यांना गैरहजर करेल व रिपोर्ट करेल म्हणून धमकी देतात. एखाद्या वाहकाने त्यांची नियमित कामगिरी सोडून इतर कामगिरीवर जाण्यास नकार दिला तर त्यांना धमकी देतात, उद्धट बोलतात. तसेच त्यांची तेच कामगिरी लावण्यात येईल अशा प्रकारे मानसिक त्रास देऊन त्यांची मनस्थिती खराब करतात. तसेच काही वाहकांना बसवर न पाठविता आगारातल्या विशेष अशी कामगिरी देऊन त्यांचे हित जोपासले जातात. पक्षपात करून कामगिरी लावण्यात येते असा आरोप चालक व वाहक यांनी लेखी तक्रारीतून केलेला आहे. या तक्रारीच्या प्रती पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती विभागीय वाहतूक नियंत्रक यांना दिल्या आहेत. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.